नमस्कार. सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजची कथा लग्नाच्या बाजारातील तो. लेखिका सविता किरनाळे. मीनाक्षी, आवर पटापट. इतका नट्टापट्टा करायची गरज नाही. फक्त भेटायला जातोय आपण, ठरवायला नाही. सुभाष आपली मुलगी मीनाक्षीला म्हणत होते. आज ते सगळे मीनाक्षीसाठी मुलगा पाहायला एका वधूवर सूचक मंडळात जात होते. तिथे एका कुटुंबासोबत त्यांची मीटिंग ठरली होती. सुभाष आणि वैजंती या जोडप्याची मीनाक्षी ही कन्या. त्यांचा मुलगा वैभव नोकरीनिमित्त गुडगावला राहत होता. 24 वर्षाची मीनाक्षी नावाप्रमाणेच एखाद्या सुवर्णपुतळीसारखी सुंदर होती. तिला आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. सौंदर्याच्या जोरावर आपण कुणालाही वाकवू शकतो असा तिचा गर्व होता. तिच्यासाठी स्थळ पाहणे ही तिच्या आईवडिलांसाठी एक भली मोठी समस्या झाली होती. कारण तिच्या अपेक्षा, मीनाक्षीच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून, सासरच्या मंडळींकडून काही अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याचा तिचा निर्धार होता. सुरुवातीला तिचे रूप, नोकरी पाहून प्रभावित होणारी मंडळी तिच्या अपेक्षांची जंत्री ऐकताच माघार घेत. अशा कित्येक स्थळांकडून नकार आल्यावर वैजंतीने मुलीला आपल्या मागण्यांचा पुनर्विचार करण्यास सुचविले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. आजचे स्थळ सुभाष आणि वैजंतीला अनुरूप वाटत होते. मुलगा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर होता. गावाकडे शेती, घर होते. मुंबईमध्ये तो कंपनीने दिलेल्या 3 BHK घरात राहत होता. एक बहीण दिल्या घरी सुखी होती. नाव ठेवायला कुठे जागा दिसत नव्हती, पण मीनाक्षीचा काही भरवसा नव्हता. मागे एका मुलाला तिने फक्त यासाठी नकार दिला होता की त्याची स्माईल चांगली नाही म्हणून. आताशा कुठल्या मंडळामधून बोलावणे आले की या दोघांना धडकीच भरायची. पण काय करणार, लाडकी लेक होती ती त्यांची. सांगितलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा हे कुटुंब तिकडे पोहोचले. मुद्दाम उशिरा जायचं म्हणजे आपण गरजू आहोत असं समोरच्यांना वाटत नाही आणि बाहेर उभ्या असलेल्या गाडीवरून त्यांची आर्थिक स्थिती समजते. इति मीनाक्षी. दुसरे कारण म्हणजे मीनाक्षीला तयार व्हायला लागणारा वेळ. समोरच्यावर आपला प्रभाव पडावा अशी पुरेपूर दक्षता घ्यायची ती. तर तिथे जाताच तिने पाहिले की बाहेर कुठलीच गाडी दिसत नाही. ओह, म्हणजे यांच्याकडे 4 चाकी नाही तर. मनात ती उद्गारली. आत जिथे बैठकीची व्यवस्था केली होती तिथे एक सावळा पण सतेज मुलगा, डोक्यावर पदर घेतलेली, हातात पाटल्या, गळ्यात बोरमाळ, मोठे मंगळसूत्र घातलेली साधीशी स्त्री आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचे उतारवयीन गृहस्थ बसले होते. त्यांच्या हावभाव, कपडे यावरून ते सुसंस्कृत दिसत होते. मीनाक्षीची फॅमिली आल्यावर ते लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केला. मीनाक्षी मुलासमोर आणि तिच्या दोन्ही बाजूला आई आणि वडील बसले. आता ती मुलाचे सहज निरीक्षण करू शकत होती. त्याने पीच कलरचा चेक्सचा शर्ट, काळी पॅन्ट घातली होती. काळा फ्रेमचा चष्मा त्याचे व्यक्तिमत्व भारदस्त बनवत होता. आईचा तेजस्वीपणा आणि वडिलांचा रुबाबदारपणा होता त्याच्यात. थोडक्यात टॉल, डार्क आणि हँडसम होता तो. डार्क हा शब्द मनात येताच मीनाक्षी थोडी घुटमळली. आपण लख्ख गोरे आणि हा असा. आई ही खेडवळच वाटते. मनातच तिने त्याला नकार द्यायचे ठरवून टाकले. तिला असे खेडवळ सासर नको होते. सुरू करूयात मग. मंडळाचा माणूस किंचित हसत बोलला. विचारा तुमचे प्रश्न. मी मोहन सुरवसे, वय 28, मूळ गाव सांगली, आता नोकरीनिमित्त अंधेरीला असतो. हे माझे बाबा
आणि ही आई. त्याने रीतसर ओळख करून दिली. मोहन. सो ओल्ड स्कूल नेम. मीनाक्षीच्या नाकाला किंचित मुरड पडली. तिने त्याला नाकारायचे ठरवले होते, म्हणून तिला त्याच्या प्रत्येक गोष्टीत खोट दिसू लागली. मग तिनेही आपली ओळख करून दिली. तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर तिथे एक केबिन आहे, तिकडे जाऊ शकता, मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुचवले. नाही, त्याची गरज नाही, आम्ही इथेच बोलू तुमच्यासमोर, मीनाक्षी पटकन बोलली. तिला हे लवकर संपायला हवे होते. समोरच्या लोकांमध्ये तिला आता फारसा रस उरला नव्हता. ठीक आहे, मोहन बोलला. सांगा तुमच्या अपेक्षा, भविष्याच्या कल्पना वगैरे. तो पुढे बोलला. होणाऱ्या वराकडून, त्याच्या घरच्या लोकांकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. अर्थात सगळ्यांच्या असतात. तुमच्याही माझ्याकडून काही असतीलच. मीनाक्षी बोलू लागली. पहिली अट अशी की मुलाचा स्वतःचे निदान 2 BHK तरी घर असावे. जर त्याची फॅमिली मोठी असेल तर अजून मोठे, सो दॅट एव्हरीवन कॅन गेट देअर स्पेस. एखादी 4 चाकी गाडी असावी. दुसरी अट ही त्याचा पगार माझ्यापेक्षा थोडा तरी जास्त असावा. तिसरी अशी आहे, त्याने विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. मी एक वर्किंग वुमन आहे. जास्त सणवार रीतिभाती पाळणे मला तितके जमणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी काही करणारच नाही. मी करेन, पण एकदम कडक वगैरे नाही. मी स्पष्टवक्ती आहे, म्हणून माझी एक कमजोरी सांगते. मला फारसा स्वयंपाक जमत नाही, पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पालकांनी मला शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले, म्हणून माझ्या पगारातील अर्धा हिस्सा मी त्यांना देते आणि पुढेही देत राहीन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कदाचित मी फारच स्पष्ट बोलत असेन, पण मला हे आधीच सांगायचे आहे. आय एम ॲन इंडिपेंडंट गर्ल, सो आय रिअली लाईक माय स्पेस. मला असं वाटतं की आपल्या संसारात जास्त कुणाची लुडबुड नसावी. मला माफ करा जर मी खूप जास्त बोलले असेन तर, पण हा आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून सुरुवातीला जेवढी स्पष्टता असेल तितकी चांगली. तिचे बोलणे मोहन लक्षपूर्वक ऐकत होता, तर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर अविश्वास झळकत होता. इतकी स्पष्टवक्ती मुलगी त्यांनी पहिल्यांदा पाहिली होती. मिस मीनाक्षी, तुम्ही बोललात त्यातील काही मुद्दे मला पटले, मोहन बोलू लागला आणि त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर अविश्वास प्रकटला. पण मोहन पुढे बोलत राहिला. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमचे वय किती आणि पगार किती आहे? 24 वर्ष आणि पगार 50,000 महिना. काय मूर्ख आहे, हे तर बायोडेटामध्ये आहेच की. या विचारात ती बोलली. अच्छा, मग इतका पगार असताना आणि तुमचे वय माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे हे लक्षात घेतले तर तुमचा स्वतःचा निदान 1 BHK घर तर असेलच ना? मोहनने प्रश्न केला. नाही माझा फ्लॅट वगैरे. त्याच्या बोलण्याचा रोख समजून घेण्याचा प्रयत्न करत मीनाक्षी बोलली. तुमचे स्वतःचे 1 BHK सुद्धा घर नाही, इतका पगार असूनही. मग तुमच्यापेक्षा फक्त 3 ते 4 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाकडून तुम्ही निदान 2 BHK किंवा त्याहून मोठे स्वतःचे घर असावे, एखादी 4 चाकी असावी, अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता? आम्ही मुलं काय एखादी बँक लुटतो काय इतके पैसे असायला? बाय द वे, तुमचे घर नसले तरी 4 चाकी तर असेलच ना, अर्थात स्वतःची. मोहन हसत बोलला. मीनाक्षी निरुत्तर झाली. आता तुमची पुढील अट. माझा पगार तुमच्यापेक्षा जास्त आहे. तिसऱ्या अटीबद्दल, विवाहपूर्व वैद्यकीय तपासणीबद्दल सांगायचे तर ही अतिशय योग्य आहे. अशा अटीबद्दल मला तुमचे कौतुक वाटते.
थोडंसं हसत तो बोलला, सणवार रीतभात याबाबत बोलायचे झाले तर माझी आई गावंढळ दिसत असली तरी पुढारलेल्या विचारांची आहे. तिचे याबाबत काही कडक धोरण नाही. स्वयंपाक कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. तुम्ही मोकळेपणाने आपल्याला तो जास्त जमत नाही पण शिकून घेऊ असे सांगितले. ते मला आवडले. इनफॅक्ट मीही थोडाफार स्वयंपाक करायला शिकत आहे, गरजेला उपयोगी पडावं म्हणून. पुढे बोलू. पालकांना अर्धा पगार देण्याबाबत. जर समजा आपले लग्न झाले तर मीही असेच माझा निम्मा पगार माझ्या आईवडिलांना देईन, कारण त्यांनीच मला स्वतःच्या पायावर उभं राहण्या इतपत शिक्षण दिले ना. विचार करत तो बोलला, जर तसे केले तर घर कसे चालेल? मीनाक्षी अनावधानाने बोलून गेली. का? तुम्हीही त्याला हातभार लावाल ना, कारण संसार काय माझा एकट्याचा आहे का? खट्याळपणे मोहन बोलला. हां, बरोबर आहे तुमचे. विचार करत ती म्हणाली. आता शेवटचे. गंभीरपणे मोहन म्हणाला, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि आपण भारतीय कुटुंबप्रिय. आपण एकमेकांना दुःखात संकटात आधार देतो, पण त्याला एकमेकांच्या पर्सनल स्पेसमध्ये लुडबुड वगैरे समजत नाही. तुम्हाला भाऊ आहे, पुढे जाऊन वहिनी येईल. जर तुम्ही किंवा तुमचे आई वडील यांनी हक्काने त्यांना काही सांगितले आणि त्यांनी तुम्हाला लुडबुड करू नका, रिस्पेक्ट अवर स्पेस असं म्हटलं तर तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. यू आर राईट मोहन. मी मुलांच्या बाजूने कधी विचार केला नाही. लग्न मुलगी किंवा मुलगा एकटे करत नाहीत, तर मग जबाबदारी तर कुणी एकटा कसा घेऊ शकतो? ज्याप्रमाणे माझे पालक मला महत्त्वाचे, तसे त्याचे पण त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. मी जर काही नवीन नाती जोडत असेन तर तोही जोडतोच की. मी स्वतःची मालमत्ता या वयात नाही निर्माण करू शकली तर त्याला कसे ते शक्य आहे? पूर्णपणे रेडीमेड संसार कसा मिळेल? आणि मला आता असं वाटू लागलंय की स्वतः कष्ट करून दोघांनी एकत्र तो उभा करण्यात जास्त मजा आहे, ते जास्त चॅलेंजिंग आहे. विचारमग्न अवस्थेत मीनाक्षी आपले विचार नकळत मोठ्याने बोलून दाखवत होती आणि तिला त्याची कल्पनाही नव्हती. बाकीचे अचंबित होऊन ऐकत होते. ती आपल्या बाबांकडे वळून म्हणाली, बाबा, यांचा जर होकार असेल तर मलाही हे मान्य आहे. आता तिला मोहनचा सावळेपणा मोहक वाटत होता आणि त्याची आई सोज्वळ. समाप्त. तुम्हाला कथा आवडली तर आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.